नमस्कार मित्र आज आपण एक अत्यंत दिव्य प्रेमळ आणि खोल आध्यात्मिक अर्थ असलेला अभंग ऐकणार आहोत, ज्यात तुकाराम महाराज स्वतः सर्वांना प्रेमाने हाक देतात, या रे या देवाच्या प्रसादाचा आस्वाद घ्या. हा प्रसाद म्हणजे केवळ भूक भागवणं नाही, तर आत्म्याची भूक भागवणारा अमृताचा घास आहे. तर प्रथम या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या चॅनलवरती आपण संपूर्ण गाथा अपलोड करत आहोत. कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण ग्रंथ वाचू शकत नाही किंवा तेवढा वेळ मिळत नाही, तर आपण या चॅनलवरती अपलोड केलेल्या व्हिडिओचा आस्वाद घेऊ शकता. त्यासाठी आपण या चॅनलवरती सर्व संतांचे सर्व ग्रंथ अपलोड करणार आहोत. त्यामुळे हे जर तुम्हाला चुकायचं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रथम आपण अभंगाचं वाचन करणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक चरणाचं विवेचन करणार आहोत. तर या अभंगामध्ये महाराज म्हणतात, देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते. ब्रह्मादिकांशी हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरसी. अवघिया पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे तेथे. इच्छादानी येथे ओळाला समर्थ, अवघेची आर्त पुरवितो. सरे येथे ऐसे नाही कदा काळी, पुढती वाटे कवळी गावे ऐसे. तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, कामारी सांगते निरुपम. प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, देवाच्या प्रसादे करारे भोजन, व्हाल कोण कोण अधिकारी ते. या रे या देवाच्या कृपेचं भोजन सुरू का आहे, असं महाराज प्रेमाने म्हणतात. विठुरायाच्या कृपाभाजन प्रसाद सर्वांसाठी खुले आहे. कोण अधिकारी याचा निर्णय विठुराया स्वतः घेतो. म्हणजे काय, तर हा प्रसाद म्हणजे फक्त अन्न नाही, तो आत्मशांतीचा, मोक्ष मार्गाचा, प्रेमाचा प्रसाद आहे. ज्याच्या अंतःकरणात साधेपणा, श्रद्धा आणि भक्ती आहे तोच खरा अधिकारी आहे. पुढे द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात, ब्रह्मादिकांशी हे दुर्लभ उच्चिष्ट, नका मानू वीट ब्रह्मरशी. जे उच्चिष्ट आपण म्हणतो म्हणजे देवाच्या जीवनानंतर उरलेलं, ते ब्रह्मा विष्णू सुद्धा सहज मिळू शकत नाहीत. तर उच्चिष्ट इथे कमी दर्जाचं नाही, हे ब्रह्मरस आहे, स्वयं विष्णूच्या कृपेचा अमृतरस. हा प्रसाद तुकाराम महाराज विठोबा प्रेमाने देतोय, तो कमी लेखू नका, याचा वीट किंवा तिरस्कार करू नका असं म्हणतात. तर आपण देवाच्या कृपेला गृहीत धरू नये, ते अत्यंत दुर्मिळ आहे असं या महाराजांचं म्हणणं आहे. तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात, अवघिया पुरते ओसंडले पात्र, अधिकार सर्वत्र आहे येथे. म्हणजे इथे पात्र म्हणजे भक्तांकरिता अन्न नाही, तर कृपापात्र, ध्यानपात्र आणि भक्तिपात्र आहे. अवघिया पुरतेच म्हणजे इथं पात्र मांडलेले आहेत की सर्वांचं स्वागत आहे, अगदी कोणत्याही जाती, पंथ, परिस्थितीतील व्यक्तींनाही. हे संपूर्ण समतेचं दर्शन आहे. विठुराया कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांना जवळ घेतो आणि विठुराया स्वतः द्वार सर्वांना खुले आहे. जो येईल त्याला कृपा मिळेल. इच्छादानी येथे ओळला समर्थ, अवघेची आर्त पुरवितो. या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, विठुराया म्हणजेच समर्थ, जो काहीही करू शकतो, आणि जो आर्त म्हणजेच खऱ्या गरजू भक्तांची प्रत्येक गोष्ट पूर्ण करतो. तर काय शिकवण आहे यामागे, की ईश्वर इच्छादानी आहे, म्हणजेच आपण त्याच्याशी प्रेम, भक्ती आणि नम्रतेने संवाद साधला तर तो सर्व मागण्या पूर्ण करतो. पण मागणं हे आत्म्याचं हवं, अहंकाराचं नाही. पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात, सरे येथे येशे नाही कदा काळी, पुढती वाटे कवळी घ्यावी ऐसे. हे जेवण, ही अनुभूती कधीच पूर्ण होत नाही. तर विठुरायाच्या कृपेचा, त्याच्या प्रेमाचा अनुभव घेतल्यावर मनात पुन्हा पुन्हा त्याची ओढ निर्माण होते. जर अत्यंत चविष्ट जेवण करताना आपण म्हणतो थोडं अजून पाहिजे होतं, तसंच विठुरायाच्या नामातही समाधान मिळून मन अजून अजून वाट बघत असतं. पुढे 6व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते, कामारी सांगते निरुपमा. शेवटी महाराज सांगतात की हे सर्व प्रसाद म्हणजेच लक्ष्मीबाईच्या हात स्वतः बनवलेला अन्नप्रसाद आहे. कामारी सांगते निरुपमा म्हणजेच विठुरायाच्या सेवेतील लोक, देवदूत, भक्त, संत, ते सुद्धा एवढ्या सुंदर पद्धतीने सेवा करतायत की त्याचं वर्णनच करता येत नाही. हा संवाद म्हणजे काय, तर हे जणू दैवी भोजनालय आहे, जिथे ईश्वर, देवी, संत एकत्र येतात आणि भक्तांसाठी पंगत मांडतात. तर आज आपण किती एकटे पडलो, किती ताणतणावात जगतो, पण हेच तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की विठुराया सर्वांसाठी आहे. तो आपल्याला हाक देतो प्रेमाने, नम्रतेने आणि सतत या भक्तांनो असे म्हणत असतो. तर आजचा संदेश, देव दूर नाही, कृपा अमर्याद आहे.
अधिकारी होण्यासाठी फक्त एक गोष्ट लागते, शुद्ध प्रेमळ अंतःकरण. तर तुमचं अंतःकरण जर खरंच उपाशी असेल तर हा ब्रह्मरसाचा प्रसाद तुमच्यासाठी आहे. तुकाराम महाराज तुमच्यासाठी पंगत मांडत आहेत. या, जेवा, तृप्त व्हा. तुका म्हणे लक्ष्मीच्या हाताचा पाक म्हणजेच काही सामान्य गोष्ट नव्हे, ती देवाची कृपा आहे जी अंतःकरणाला मिळत असते, जे आपण सेवू शकतो, प्रत्येक देवाचा अनुभव घेऊ शकतो. तर आजच्या धावपळीच्या जगात आपण किती जण प्रेमाच्या साधनाच्या शांतीच्या शोधात असतो. कोणी सोशल मीडियात, कोणी संपत्तीमध्ये, कोणी नात्यांमध्ये समाधान शोधतो पण सापडत नाही. तर महाराज म्हणतात, या भक्तांनो, इथे प्रसाद घ्यायला हे प्रेम, ही कृपा काहीतरी वेगळंच आहे, तुमचं हक्काचं आहे, फक्त येण्यासाठी तयारी ठेवा. तर मित्रांनो, आपलं हृदय जर खरंच हरिप्रेमासाठी भुकेलं असेल तर विठ्ठल कधीच तुम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. या तुकाराम महाराजांच्या ओळीत स्वतःला सामावून घ्या. देवाच्या प्रसादे करारे भोजन ही फक्त पंगत नाही, तर ती एक भक्तीची जिव्हाळ्याची गाथा आहे. आज एक क्षण थांबा, डोळे मिटा आणि स्वतःलाच विचारा की मी त्या दिव्य पंक्तीला एक सहभागी होणार आहे का? तर हरी तुमचं मन भरून टाकेल. तर अशाच अभंगासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा अभंग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या अभंगामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.